आहेत ते बुद्धीची तल्लकता वाढवतात. साधं सात्विक अन्न जे आहे, ताजं शिजवलेलं घरी बनवलेलं अन्न जे आहे ते अन्न मेंदूला पोषक असतं. मधल्या सुट्टीमध्ये जे पदार्थ मुलं खातात त्यामुळे मुलांच्या मेंदूचं पोषण अत्यंत चांगल्या पद्धतीने होतं. म्हणून मधल्या सुट्टीचा डबा हा वरण भात किंवा भाजी पोळी किंवा वेगवेगळ्या भाज्यांचे रोल्स असा असावा, जेणेकरून त्या काळामध्ये जो मेंदूला रक्त पुरवठा होतो, कारण आपण जे अन्न खातो त्या अन्नाचं रक्त बनतं आणि तेच रक्त मेंदूला पोहोचवलं जातं. आणि म्हणून जे अन्न जेवढं सात्विक असेल, सकस असेल, जेवढं सर्व व्हिटॅमिन्सनी युक्त असेल, मिनरल्सनी युक्त असेल, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स या सर्वांनी बॅलन्स असेल, तेवढं त्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी आहे ती चांगली असेल आणि मुलांचं पोषण जे आहे त्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीने होईल. पण हे चांगलं देत असताना आपण आपल्या मुलांना विरुद्ध आहार देत नाही आहोत ना, हेही तेवढंच निरखून बघायला पाहिजे. विरुद्ध आहार म्हणजे काय, तर चुकीच्या पदार्थांचं कॉम्बिनेशन करणं, म्हणजे गरम आणि थंड पदार्थ एकत्र करणं, किंवा दुधामध्ये वेगवेगळ्या भाज्या, लसूण, मीठ एकत्र करून त्याच्यापासून भाज्या तयार करणं, किंवा पावभाजी जसं आहे त्याच्यात लोणी मिक्स करणं. म्हणजे ज्या संयोगामुळे शरीरामध्ये विष तयार होईल त्याला आपण विरुद्ध आहार असं म्हणतो. आणि ही टॉक्झिसिटी जी बॉडीमध्ये असते ती शरीरामध्ये राहिल्यामुळे ADHD सारखे आणि वेगवेगळे ताणतणावासारखे रोग मुलांच्या मनामध्ये निर्माण होतात. हे निर्माण होऊ द्यायचे नसतील तर मुलांना साधा सात्विक आहार देणं, भरपूर पाणी देणं, नियमितपणे त्यांनी व्यायाम केलाच पाहिजे. आजकाल मुलं टीव्ही समोर बसतात आणि त्यांचा व्यायामाचा कंटाळा करतात, पण नाही, मुलांचा मेंदू तल्लख व्हायचा असेल तर मुलांना व्यायाम केलाच पाहिजे. त्यांनी स्वतःची कामं स्वतः केलीच पाहिजेत आणि स्वतःला एक शिस्त लावलेली असली पाहिजे. कारण जो मुलगा स्वतःला शिस्त लावतो त्याचा मेंदूही तेवढा स्वयंशिस्तीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतो, त्याला अभ्यासातही त्याचा फायदा होतो. आणि म्हणून मुलांच्या मेंदूतल्या लहरी चांगल्या ठेवायच्या असतील, मुलांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल आणि विशेषतः मुलांच्या मेंदूला आधारित असं आपल्याला शिक्षण पद्धती द्यायची असेल तर मुलांना तणावमुक्त शिक्षण देणं ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. आणि हा तणाव जर मुलांचा कमी झाला तर मुलांचं अभ्यासातली, आरोग्यातली आणि त्यांचे मानसिक प्रश्न सुटून त्यांचं मन जे आहे ते अधिक कणखर होण्यासारखी परिस्थिती खूप चांगल्या पद्धतीने निर्माण होईल. ती चांगल्या पद्धतीने निर्माण व्हावी यासाठी पालकांनो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.